सगळ्यांनाच माहित असतं पण फॉलो कोणीच करत नाही की हॅलो फ्रेंड्स, सॅम्स डिकोड्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला 2 इन्ग्रेडियंट असे सांगणार आहे जे आपल्या केसांसाठी खूप चांगले आहेत. म्हणजे केसांच्या हेल्थमध्ये खूप इम्प्रूव्ह होतं त्याच्यामुळे. तर ते 2 इन्ग्रेडियंट आहे, एक तर आपले व्हाईट राईस तांदूळ आणि दुसरे म्हणजे फ्लॅक्स सीड्स. त्याला आय थिंक मराठीमध्ये जवस म्हणतात आणि अलसी पण म्हणतात. तर फ्लॅक्स सीड्स आणि व्हाईट राईस हे 2 इन्ग्रेडियंट आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगले आहेत. तर ते यूज कसे करायचे हे मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ शूट करून दाखवलेलं पण आहे आणि ओरली पण मी सांगणार आहे. तर व्हाईट राईस त्याचा आपण 2-3 चमचे, म्हणजे डिपेंड्स तुमच्या केसांची लेंथ किती आहे किंवा थिकनेस किती आहे त्याच्यावर तुम्ही क्वांटिटी ठरवू शकता. तर माझे केस एकदम छोटेसे आहेत आणि पातळ पण आहेत. तर मी माझ्या केसांसाठी 3 ते 4 चमचे व्हाईट राईस घेतलेला आणि तो शिजवून घ्यायचा आहे प्रॉपर. म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि शिजेपर्यंत तो छान उकळून घ्यायचा आणि त्याची प्युरी बनवायची, मिक्सरला लावून प्युरी बनवायची. आणि दुसरा इन्ग्रेडियंट म्हणजे फ्लॅक्स सीड्स. फ्लॅक्स सीड्स पण मी 3 ते 4 चमचे घेतले असेल आणि ते पण मी पाण्यामध्ये छान असं उकळून घेतलं आणि गरम असतानाच फ्लॅक्स सीड्सचं जे जेल आहे ते आपण गाळून घ्यायचं आहे गाळणीने. फ्लॅक्स सीड्सचं जेल आणि तांदळाचं पाणी हे दोन्हीही एकत्र करून आपण केसांना लावू शकतो, किंवा फ्लॅक्स सीड्सचं जेल आणि तांदळासह आपण जे प्युरी बनवतो मिक्सरमध्ये ते दोन्ही एकत्र करून आपण केसांना लावू शकतो. तर डिपेंड्स तुम्हाला कुठलं कम्फर्टेबल वाटतं त्याच्यावर तुम्हाला जे लावायचं असेल तुम्ही लावू शकता. किंवा आणखी एक मेथड आहे की फ्लॅक्स सीड्स आणि तांदूळ दोन्हीही एकत्र जास्त पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचं आणि त्याचं जे पाणी असेल ते गाळून घ्यायचं गरम असतानाच आणि ते जेल तुम्ही केसांना लावू शकता. वेगळं वेगळं पण शिजवू शकता किंवा एकत्र शिजवून त्याचं जे जेल निघेल ते तुम्ही केसांना लावू शकता. केसांना लावून 1 ते 2 तास ते ठेवायचं आहे तसंच आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करायचे आहे. जेव्हा पण आपण ते जेल केसांना लावतो तेव्हा केसांवर तेल वगैरे नको आहे, म्हणजे त्याचा जो इफेक्ट आहे तो चांगला यावा म्हणून केसांवर तेल वगैरे लावलेलं नसावं. शक्यतो जास्तीत जास्त आदल्या दिवशी केस धुतलेले असतील तर मग काहीही हरकत नाही लावायला. तर कारण आपल्या केसांवर धूळ वगैरे असं असतं, जे वर्किंग वुमेन असतात ते बाहेर जातात तर धूळ बऱ्यापैकी असते. तर मग आदल्या दिवशी केस धुतलेले असतील तर दुसऱ्या दिवशी तुम्ही लावू शकता, किंवा सेम डे तुम्ही सकाळी जर केस धुतलेले असतील तर मग केस कम्प्लिटली सुकल्यानंतर तुम्ही ते जेल केसांवर अप्लाय करू शकता. 1 ते 2 तास, म्हणजे जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं, पण शक्यतो 1 ते 2 तास ते जेल केसांना छानपैकी लावून ठेवायचं. हवं तर जेल लावल्यानंतर तुम्ही पिशवी घालू शकता केसांमध्ये आणि मग तुमची जी कामं आहेत ती करू शकता. आणि राईस वॉटरचे खूप सारे फायदे आहेत. राईस वॉटर लावल्यामुळे आपल्या केसांमध्ये छान व्हॉल्यूम तयार होतो, म्हणजे असे पफी होतात आपले केस, म्हणजे असे एकदम चपटे चपटे जे बसलेले असतात ना तसे नाही. तर राईस वॉटर लावल्यामुळे असे छान व्हॉल्यूम मिळतो आपल्या केसांना. शाईन येते नॅचरली, एकदम नाही का चकाकी येते केसांना. एकदा लावल्याने काहीही होत नाही. एकदा लावलं आणि लगेच तूप खाऊन रूप आलं असं होत नाही. जर तुम्हाला खरंच छान इफेक्ट हवा असेल तर हे तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी करायला पाहिजे, कमीत कमी आठवड्यातनं एकदा. तर जर तुम्ही खूप वेळा कराल तर तुम्हाला लगेच रिझल्ट मिळतील त्याचे. हेअर फॉलिकल्स जे असतात आपले ते पण त्याच्यामुळे स्ट्रॉंग होतात. पुन्हा आपले जे केसांचे क्युटिकल्स असतात, म्हणजे क्युटिकल्स म्हणजे जसं की आपलं क्रिसमस ट्री असतं ना, क्रिसमस ट्री कसं असतं असं असं असं, तर तसे आपले केस असतात. जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघाल तर जसं क्रिसमस ट्री असतं तसं आपल्या केसांचे क्युटिकल्स असतात. तर जर तुमचे केस खूप ड्राय असतील तर क्युटिकल्स जास्त ओपन असतात आणि जर म्हणजे हेल्दी हेअर्स असतील तुमचे तर ते एकदम कमी प्रमाणात ओपन असतात. तर तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता क्युटिकल्स म्हणजे काय असतं नेमकं. तर जे आपले केसांचे जे क्युटिकल्स असतात आणि ते जर तुमचे डॅमेज झाले असतील तर तुमचे केस ड्राय तर होतातच,
पण स्प्लिट एंड्स पण होतात त्याच्यामुळे. जर क्युटिकल्स तुमचे डॅमेज होत असतील, खूप जास्त रफली आपण कोंब करतो कधी कधी, किंवा शॅम्पू खूप जास्त हार्ड असतो त्याच्यामुळे ड्रायनेस येतो केसांना, तर मग खूप जास्त क्युटिकल्स तुटले जातात, किंवा जर जोरात केस ओढला गेला तर मग तिथे स्प्लिट एंड पण तयार होतात. तर त्याच्यामुळे राईस वॉटर आणि फ्लॅक्सीडचं जर जेल तुम्ही लावलं तर ते जे डॅमेज झालेलं आहे, क्युटिकल डॅमेज, ते रिपेअर होण्यास मदत होते. जर तुम्ही हे जेल रेग्युलर लावलं तर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ कधीच होणार नाही. पूर्ण स्काल्पला लावायचं, लावताना असं मसाज करायचा छानपैकी. स्काल्पला मेन लागलं पाहिजे, केसांना तर लावायचाच आहे आपल्याला, पण स्काल्पला पण पूर्ण लावायचं आहे. आणि लावून असं हलक्या बोटांनी एकदम मसाज करायचं आहे, जेणेकरून ते छानपैकी पूर्ण स्काल्पला आपल्या लागलं जाईल आणि त्याच्यामुळे डॅन्ड्रफ पण होत नाही. जर तुम्हाला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे जेल रेग्युलर नक्की लावा. राईस वॉटरमध्ये खूप सारे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, तर ते पण आपल्या केसांमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि त्याच्यामुळे आपल्या केसांची हेल्थ खूप छान होते. अमिनो ॲसिड, विटॅमिन बी, विटॅमिन ई, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात राईस वॉटरमध्ये. त्याच्यामुळे राईस वॉटर केसांसाठी खूप चांगला आहे. केसांमध्ये खूप जास्त गुंता होतो, तर तो गुंता पण आपला हळूहळू तुम्ही ऑब्झर्व कराल. जसं जसं तुम्ही हे जेल लावत जाल तसं तसं तुमच्या केसांमध्ये गुंता कमी प्रमाणात होईल, कारण केस एकदम सिल्की होतात त्याच्यामुळे गुंता जास्त प्रमाणात होत नाही. केस वाढायला मदत होते. म्हणजे तुमचे जर 6 महिने लागत असतील 1 इंच केस वाढायला, तर ते तुमचे 3 महिन्यातच वाढतील जर तुम्ही हे कंटिन्यू असं लावत राहिले तर. म्हणजे केस खूप जास्त फास्ट ग्रो होतात जर तुम्ही रेग्युलर हे लावलं तर, आणि खूप स्ट्रॉंग पण होतात केस. म्हणजे हे झाले राईस वॉटरचे बेनिफिट्स. आता मी तुम्हाला फ्लॅक्सीड्सचे बेनिफिट्स सांगणार आहे. फ्लॅक्सीड्समध्ये विटॅमिन बी, विटॅमिन ई खूप जास्त प्रमाणात असतं. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स पण असतात, जे आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगले असतात. फ्लॅक्सीड्समध्ये हे सगळे विटॅमिन्स जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळे आपली हेअरची जी हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. फ्लॅक्सीड्समुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेअर लॉस कमी होतो. म्हणजे जर तुमचे हेअर्स खूप जास्त गळत असतील तर तुम्ही नक्की फ्लॅक्सीड्सचं जेल वापरा. त्याच्यामुळे तुमचे केस गळायचं खूप कमी होईल. फ्लॅक्सीड्स हेअर डॅमेजला पण प्रिव्हेंट करतं, म्हणजे हेअर डॅमेज होत नाही फ्लॅक्सीड्स जेल जर कंटिन्यू लावलं तर. आपल्या स्काल्पची हेल्थ पण इम्प्रूव्ह होते त्याच्यामुळे. हेअर्सला एक स्ट्रेंथ देतं फ्लॅक्सीड्स जेल. कंडिशनिंग होतं, म्हणजे तुम्हाला जे विकतचे कंडिशनर्स आहेत ते वापरायची पण गरज नाही. जर तुम्ही फ्लॅक्सीड्स जेल जर लावलं ना तर ते पण एक ॲज अ कंडिशनर म्हणूनच काम करतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या केसांची pH लेवल बॅलन्स ठेवतं. फक्त फ्लॅक्सीड्सचं एकच म्हणजे नाही का निगेटिव्ह पॉईंट म्हणता येईल, आणि ते पण डिपेंड्स पर्सन टू पर्सन, की काहींना स्काल्पला थोडंसं इचिंग होऊ शकतं फ्लॅक्सीड्सचं जेल लावल्यानंतर. तर तुम्ही आधी पॅच टेस्ट करून बघू शकता. म्हणजे थोडंसं फ्लॅक्सीड्सचं जेल घ्यायचं आणि ते स्किनला लावून बघायचं. जर इचिंग होत नसेल तर मग तुम्ही आरामात लावू शकता. पण अगदी 1% लोकांना असा प्रॉब्लेम होऊ शकतो मे बी, कारण तसं तर फ्लॅक्सीड्सचा बाकी काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त काही काहींची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते, त्याच्यामुळे मे बी इचिंगचा इश्यू होऊ शकतो. तर थोडंसं आधी स्किनला लावून बघायचं आणि मग अप्लाय करायचं. जर तुम्ही फ्लॅक्सीड्सचं जेल जे आहे, फक्त फ्लॅक्सीड्सचं जेल सेपरेट बनवलं आणि जर ते फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 आठवड्यासाठी ते आरामात टिकतं. आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही ऑइल वगैरे टाकलं, म्हणजे बदामाचं तेल असतं किंवा आपलं पॅराशूट हेअर ऑइल असतं, म्हणजे जे इसेन्शियल ऑइल्स असतात त्यातलं कुठलंही ऑइल जर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून फ्रीजमध्ये ते ठेवलं तर मग ते 1 महिना तरी टिकू शकतं. तर जर तुम्ही वर्किंग वुमन असाल, सारखं सारखं तुम्हाला बनवायला वेळ नसेल तर तुम्ही असं फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता. फ्लॅक्सीड्सचं जेल तुम्ही रात्रभर पण केसांवर लावून ठेवू शकता. म्हणजे लिव्ह इन कंडिशनर म्हणतात तसं, की म्हणजे नाही का रात्रभर तुम्ही लावून ठेवलं केसांना फ्लॅक्सीड जेल, म्हणजे जसं आपण तेल लावतो ना ओव्हरनाईट, तसं तुम्ही फ्लॅक्सीडचं जेल पण रात्रभर केसांना लावू शकता. फक्त जर तुम्हाला इचीनेस वगैरे असं वाटत असेल, इरिटेशन वाटत असेल तर मग तुम्ही केस वॉश करू शकता, हेअर वॉश.
पण अदरवाईज तुम्ही रात्रभर लावून ठेवलं तर खूप छान इफेक्ट येतात त्याचे. ओल्या केसांवर पण लावू शकता, म्हणजे जसं की तुम्ही हेअर वॉश केले तर ओल्या केसांवर पण तुम्ही हे जेल लावू शकता. ते जास्त इफेक्टिव्हली काम करतं जर तुम्ही ओल्या केसांवर फ्लॅक्सीड्सचं जेल लावलं तर. आणि ह्याच्यामुळे आपले केस थिक होतात, स्ट्रॉंग होतात, केस वाढायला मदत होते. म्हणजे दोन्हीही इन्ग्रेडियंटमध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत की ज्याच्यामुळे आपले केस खूप छान होतील. म्हणजे राईस वॉटरमध्ये पण आहे आणि फ्लॅक्सीड जेलमध्ये पण आहे. तर तुम्ही हे दोन्ही पण जर एकत्र करून लावले, सिंगल पण तुम्ही लावू शकता, म्हणजे फक्त राईस वॉटर किंवा फक्त फ्लॅक्सीडचं जेल. पण जर दोन्ही एकत्र करून लावले तर त्याच्या पण प्रॉपर्टीज तुम्हाला म्हणजे केसांसाठी खूप चांगल्या आहेत. तर हे दोन्ही एकत्र करून पण लावू शकता, किंवा तुम्हाला जर कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही वेगळं पण लावू शकता. जर तुमचे केस फ्रीझी असतील, म्हणजे असे हेअर वॉश केल्यानंतर असे काहींचे केस वर येतात, म्हणजे जसे माझे आहेत, कारण मी केमिकल ट्रीटमेंट केलेले आहेत त्याच्यामुळे माझे केस ड्राय झालेले आहेत आणि फ्रीझी झालेले आहेत. त्याच्यामुळे मी हे सगळं स्टार्ट केलेलं आहे. तर जर तुमचे केस ड्राय असतील किंवा फ्रीझी असतील तर त्याच्यासाठी फ्लॅक्सीड्स खूप छान आहे. म्हणजे फ्लॅक्सीड्सचं जेल जर तुम्ही आत्ता पण तुम्ही बघू शकता, माझे हेअर वॉश मी केलेले, तेल वगैरे काहीही लावलेलं नाहीये, पण फ्रीझीनेस खूप म्हणजे कमी होतो त्याच्यामुळे. आणि हात जर लावाल ना तुम्ही एकदम स्मूथ लागतात केस, एकदम असे सॉफ्ट वाटतात टच केल्यानंतर. तर फ्लॅक्सीड्समुळे हा एक फायदा आहे की फ्रीझीनेस कमी होतो, ड्रायनेस कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तर म्हणजे एक्सटर्नल यूज झाला की तुम्ही फ्लॅक्सीड्स जेल लावलं तर खूप सारे फायदे आहेत त्याचे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो ते म्हणजे आपलं इंटरनल काय आहे बॉडीमध्ये हेल्थ वाईज, की तुमचे विटॅमिन्स कमी आहेत का. आतून जर तुम्ही फ्लॅक्सीड्सचे लाडू बनवले किंवा फ्लॅक्सीड्सची चटणी पण येते, जर मला पॉसिबल झालं तर मी तुमच्याशी शेअर करेल त्याची रेसिपी. फ्लॅक्सीड्सची चटणी आणि फ्लॅक्सीड्सचे लाडू बनवू शकतो आपण. किंवा फ्लॅक्सीड्स असे पण तुम्ही भाजून थोडेसे एकदम मंद आचेवर भाजायचे आणि ते बडीशोप वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करून तसे पण खाऊ शकता. किंवा जर तसे आवडत नसतील तुम्हाला तर लाडू बनवून खाऊ शकता किंवा चटणी बनवून खाऊ शकता. पण कसं का होईना म्हणजे फ्लॅक्सीड्स आपल्या पोटात गेले पाहिजे, म्हणजे आतून ते आपल्याला हेल्प करेल. आपले सगळे विटॅमिन्स, मिनरल्स जे पण काय आपल्या बॉडीमध्ये कमी असेल ते वाढायला आपल्याला मदत होते फ्लॅक्सीड्समुळे. तर जर आपण आतून हेल्दी असू तर मग ऑब्विसली बाहेरून ते दिसतंच. केसांच्या हेल्थवर पण, म्हणजे तुमचे केस किती चांगले आहेत त्याच्यावर तुमची हेल्थ किती चांगली आहे ते दिसून येतं. जर तुमचे विटॅमिन्स, विटॅमिन डी, हिमोग्लोबिन वगैरे, आयर्न कमी असेल तर ऑब्विसली तुमचा हेअरफॉल होणार. कारण बॉडीमध्ये केस हा एक असा पार्ट आहे की जो खूप जास्त महत्त्वाचा नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा पण तुमचे विटॅमिन्स वगैरे कमी होतात तर सगळ्यात आधी बॉडी काय करते की जे अननेसेसरी आहे ते काढून टाकायला सुरुवात करते, म्हणजे तिथे जास्त विटॅमिन्स यूज होऊ नये म्हणून. तर सगळ्यात आधी काय होतं, आपलं हेअरफॉल व्हायला चालू होतं. जर तुमचे विटॅमिन्स कमी आहे तर 100% तुमचा हेअरफॉल वाढणार. नॉर्मली 100 केस गळणं नॉर्मल असतं, पण त्याच्यापेक्षा जर जास्त केस गळत असतील तर हा पण एक इश्यू असू शकतो की तुमच्या बॉडीमध्येच विटॅमिन्स कमी झालेले आहेत. तर ते पण तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि एक्सटर्नल तर आहेच, पण इंटरनल तुम्ही जितकं हेल्दी फूड खाल तितकं चांगलं. तर केसांसाठी ऑब्विसली तुम्हाला तर माहितीच आहे, सगळ्यांनाच माहीत असतं, पण फॉलो कोणीच करत नाही की फ्रूट्स खाल्ले पाहिजे, व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजे, सलाड वगैरे जेवणामध्ये घेतलं पाहिजे. आणि ड्राय फ्रूट्स, हे फ्लॅक्सीड्स वगैरे असं जे पण, खजूर. आणि लेडीजला तर खूप जास्त महत्त्वाचं आहे. लेडीजचं म्हणजे नाही का हिमोग्लोबिन, आयर्न वगैरे मोस्टली 90% लेडीजचं विटॅमिन कमीच असतं. पण जर तुम्ही असं आतून घेत राहिलात, म्हणजे आय मीन खाण्यातनं जर तुम्ही असं हेल्दी फूड घेत राहिलात तर मग तो इफेक्ट तुमचा केसांवर पण दिसून येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.